नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे कस्टमरचं कटोरी ब्लाऊज आहे. आता ह्याच्यावरतून मापाच्या ब्लाऊजवरून मापं काढून पेपरवर कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आणि दाखवणार आहे. आता हे ब्लाऊज मी व्यवस्थित त्याचे हुक वगैरे लावून व्यवस्थित टाकून घेतले आहे आणि ते सुरुवातीला त्याची उंची मोजून घ्यायची. उंची 11.5 इंच आहे मापाच्या ब्लाऊजची. मला थोडी उंची वाढवायला सांगितलेली आहे, तर मी 12.5 इंच त्याची रेडी ठेवणार आहे. मागचा गळा 8 इंचचा आहे आणि ही चेस्ट आहे. हे चेस्ट बघू थोडंसं ओढूनच आपल्याला माप काढायची आहे. त्याची 8.5 इंच आहे, 8.25 8.5 इंच येत आहे. थोडं पाव इंचचं इकडे तिकडे होऊ शकतं, त्यात काही प्रॉब्लेम नाही, काहीच फरक पडत नाही आहे त्यांनी. आता हे पेपर मी फोल्ड करून घेतलेला आहे. माझ्या उजव्या हाताला बंद बाजू आहे आणि डाव्या हाताला ओपन बाजू आहे. आता सगळ्यात सुरुवातीला पेपरवरती उंची टाकून घ्यायची आहे. मी तुम्हाला आता दाखवलं मापाच्या ब्लाऊजवरती उंची टाकून बघितली आपण, तर ती 11.5 इंच आहे. तर मी 12.5 इंच रेडी करणार आहे. त्याच्यासाठी 1 इंच वाढवायचं. 13.5 इंचची इथं मार्क करून घ्यायचं आहे. 13.5 इंचावरती असे 3 सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी असे 3 डॉट घ्यायचे आहे 13.5 इंचाचे, म्हणजे लाईन व्यवस्थित सरळ येते. आता इथे 13.5 इंच या पद्धतीने, सॉरी इथं मी 13 इंच घेतलं वाटतं. आता हे 13.5 इंच हे बघून किती 13 इंच आहे का किती, बरोबर आहे 13.5 इंचच आहे. आता हे डॉट जे आहेत ते जोडून घ्यायचे. हे पॉईंट सगळे जोडून घ्यायचे स्केलनी. या पद्धतीने स्केलनी लाईन ओढून घ्यायची. आता सुरुवातीला आपण शोल्डर टाकूया. इथं वरती शोल्डर हे 5.5 इंचचं मी घेतलेलं आहे आणि त्याचा आर्म होल मी 6 इंचचं घेणार आहे. आता इथे एकदा बघून घेते 5.5च आहे का, बरोबर आहे. आता हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे. आता इथे खाली चेस्टचं माप टाकायचं आहे, तर मी तुम्हाला ब्लाऊजवर दाखवते किती आहे ते मोजून बघून घेऊया परत एकदा. हे बघा 8 इंचचं घेते, जास्त ओढून घ्यायचं नाही, थोडंसं ओढून घ्यायचे माप. आता हे 8 इंचचं आहे, तर अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि पुढे हे 8.5 इंच आणि पुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन सोडायची आहे. आता ही लाईन ओढून घ्यायची आणि ते मागचा जो आर्महोल शेप आहे तो द्यायचा 1.5 इंच. आता इथे हा शेप द्यायचा. स्केल असेल ते, शेपर जर असेल त्यांनी देऊन घ्यायचा, नाही तर मग हाताने असं ड्रॉ करायचं. मी हातानेच करते, मला हातानेच योग्य वाटतं, व्यवस्थित येतं हाताने. आपल्याला हवं तसं करू शकतो आपण. आता समोरचा शेपसाठी अर्धा इंच मध्ये घ्यायचं, गळ्याच्या साईडने मध्ये जायचं आणि ती लाईन ओढून घ्यायची तिथे शोल्डरपासून खाली, आणि तिथे 1 इंचावरती आपण तो शेप देणार आहेत या पद्धतीने. हे आर्महोलचे जे शेप आहेत हे कुठल्याही ब्लाऊजला, कुठल्याही ड्रेसला, ब्लाऊजला, कोणत्याही मापाच्या या पद्धतीनेच करायचं आहे. हे खूप छान इथे त्याचा झोळ वगैरे काहीच येत नाही या पद्धतीने जर केलं तर. तुम्ही नक्की या पद्धतीने एक तरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आता ह्याच्या कमरेचं माप दाखवते. 6.5 पावणे 7 इंच आहे. आता इथे कमरेचं माप टाकायचं. 7 इंच आहे, 6.5 इंच आहे, तर 7 इंच घेतलेलं आहे मी, अर्धा इंच वाढून, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आता हे लाईन ओढून घ्यायची, 2 पॉईंट जोडून घ्यायचे. ही तयार मापाची आणि ही शिलाई मार्जिनची 1.5 इंचाची. आता इथे आपल्याला गळा रुंदी टाकायची, गळा टाकायचा आहे. मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजचा गळा किती हाईट आहे, गळ्याची उंची किती आहे. क्रॉसमध्ये मोजलं तर 6 येतं, सरळ जर मोजलं तर 5.5 येतं. आता मी इथं गळा रुंदी जी आहे ती 2 इंचची ठेवणार आहे आणि असं क्रॉसमध्ये मी 7 इंचचा टाकणार आहे, म्हणजे तो तयार 6.5 इंचाचा तयार होईल गळा.
खाली गळा रुंदी 2.5 इंचाची घेतलेली आहे मी, 2.5 इंचाची घेतलेली आहे. आता ही जोडून घ्यायची लाईन आणि इथे आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. मी गोलच गळा घेणार आहे. दुसरा पण घेऊ शकतो, ते पण त्याचे पण व्हिडिओ मी टाकणार आहे पुढे. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती असेच कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ, रेसिपीचे व्हिडिओ आणि घरगुती टिप्सचे व्हिडिओ आहेत. या पद्धतीने असा शेप द्यायचा, गळ्याचा शेप दिला. आता हे सगळं आपल्याला झालेलं आहे. आता कटोरीचं माप आणि क्रॉसपट्टी राहिलेली आहे ते टाकून घ्यायची. आणि इथे आता हे शोल्डरपासून गळ्याकडे एक 1/2 इंचाचा उतार द्यायचा आहे आपल्याला. आणि आता हे इथं कटोरीचं आर्महोलपासून कटोरी किती अंतरावर आहे, 2 इंच आहे, तर तिथे 2 इंच टाकून द्यायचं. इथे 2 इंच. आणि गळ्यापासून गळ्याची जी लाईन आपण ओढलेली खालची गळा रुंदी जी आहे तिथून वरती 1 इंच घ्यायचा आहे. आपल्याला इथे कटोरीचा शेप द्यायचा आहे. अगोदर क्रॉसपट्टीचं माप टाकावं लागेल. आता मापाच्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी मोजून घेते. अगोदर हे बघा, हे जी कटोरीचं आहे ती कटोरी किती इंचपर्यंत आहे बघा, 4.5 इंचाची आहे. ते माप टाकण्यासाठी अगोदर क्रॉसपट्टी टाकावी लागेल. अगोदर क्रॉसपट्टी दाखवते. हे बघा, क्रॉसपट्टी आहे 2.5 इंचाची, हे तुम्हाला दिसत आहे. आता 2.5 इंच जे आहे तर 2 इंच इथे टाकून घ्यायचं आणि 1/2 इंचावरती आपल्याला तो क्रॉसपट्टीचा शेप द्यायचा आहे. तर 2 इंच टाकलेला आहे. इकडे कमरेकडे पण 2 इंच टाकून घ्यायचं आणि ते 2 पॉईंट जोडून घ्यायचे. तुम्ही कुठल्याही मापाचं कटोरी ब्लाऊज असू द्या, याच पद्धतीने सगळं करायचं आहे. तुम्ही करून बघा एकदा. आता 1/2 इंचावरती आपलं ते क्रॉसपट्टीचा जो शेप आहे तिथे द्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. आता हे क्रॉसपट्टी टाकलेली आहे. इथे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. इथे 4.5 इंच होतं, मी तुम्हाला दाखवलं होतं, तर 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे, 5 इंच. आता मध्ये पण 5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आणि हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे, व्यवस्थित शेप द्यायचा त्याला कटोरीचा. खूप सोपी पद्धत आहे, खूप इझी पद्धत आहे. मापाच्या ब्लाऊजवरचं जे कटोरीचं माप आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच जास्त आपल्याला पेपरवरती टाकायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आता मागे टक्स टाकायचं आहे, ते आपल्याला त्याच्यासाठी 1 इंच वाढवून घ्यायचं आहे मागच्या साईडसाठी. अर्धा इंचाचा टक्स असणार आहे, म्हणजे 1 इंच कपडा त्यात जाणार आहे, 1 इंच कपडा त्यात मध्ये फोल्ड होणार आहे. आता हे पूर्ण माप टाकून झालेले आहेत. आता कटिंग करून घ्यायची पेपरची. व्यवस्थित जसे शेप दिलेले आहे तसे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. आपल्याला आता ह्याच्यानंतर कटोरी वाढवून घ्यायची आहे पेपरवरती. हे आर्महोल कट करायचं. व्यवस्थित आपल्याला जे वाटेल ते अगोदर कट करून घ्यायचं. असं काही नाही की हेच अगोदर केलं पाहिजे. आपल्याला जे कम्फर्टेबल आहे, जे आपल्याला अगोदर वाटतं त्याचीच मापं टाकायची आणि तिथूनच कट करायला सुरुवात करायची. सुरुवातीला तुम्ही असे वेगवेगळे भाग पण करू शकता आणि नंतर बाकीची कटिंग पण करू शकता. आपल्याला जे योग्य वाटतं ते करायचं. आता जे हा उतार आहे 1/2 इंचाचा, तो पण कट करून घ्यायचा. हे बघा, आता हे बॅक साईड आणि फ्रंट साईड झालेलं आहे. ही बॅक साईड आहे. तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर असे बघा आर्महोलचं आलेलं आहे. ते जसं आपण पेपरवरती व्यवस्थित कटिंग केली ना, मग आपण कपड्यावरती तोच पेपर ठेवून व्यवस्थित कटिंग करायची, म्हणजे खूप छान ब्लाऊज येतं, व्यवस्थित येतं. क्रॉसपट्टी कट करते. मी तर माझे कस्टमरचे ब्लाऊज शिवते ना, कोणाचीच काहीच तक्रार नसते, सगळ्यांना व्यवस्थित येतात ते ब्लाऊज. मी तुम्हाला याच्या अगोदर ते 4 टक्सचे जे ब्लाऊज जे कटिंग आणि स्टिचिंग दाखवले ते पण खूप छान आलेले, ते कस्टमर पण खूप खुश झालेले. मी हे शिलाईचं काम 10 वर्षापासून करते. मी अनुभव घेतलेले त्या शिलाईच्या कामामध्ये. आता हे कटोरी कट करून घ्यायची.
आपल्याला ही कटोरी आता पेपरवरती वाढवून घ्यायची आहे. ही क्रॉसपट्टी आहे. आता एक पेपर घेते, त्याच्यावरती ही अगोदर आपण जे कट केलेली आहे कटोरी त्याचं पूर्ण व्यवस्थित जशाला तसं शेप तो काढून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे मी. आता कुठे कुठे वाढवायचे ते तुम्हाला मी दाखवते. आता जे आपले आयपट्टी आहे, हुकपट्टी आहे, तिथे 1 इंच वाढवायचे आहे आणि कमरेच्या साईडला पण 1 इंच वाढवायचे आहे. दोन्हीकडे 1-1 इंच वाढवलेलं आहे आणि वरती गळची थोडंसं पाव इंच, जे आपण शिलाईमध्ये जेवढा कपडा घालतो ना तेवढंच वाढवायचं आहे तिथे. आणि या पद्धतीने असा शेप देऊन घ्यायचा. हे बघा, येस, हे असं द्यायचं. आता या साईडला जे आहे तिथे पण थोडंसं पाव इंच वाढवायचं आणि ते क्रॉसमध्ये ते जोडून घ्यायचं. आता हे 1-1 इंच वाढवलेलं जे आहे तिथे पूर्ण असं टेप ठेवायचा आणि त्याचं त्याचं निम्म आपल्याला ते माप काढायचं आहे. हे बघा, आता इथे मी एक डॉट पॉईंट घेऊन घेते. आता तिथून खाली जे आपले खालचे जे आहे तिथून खाली आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे कटोरी आणि तिथे एक लाईन ओढून घ्यायची. आणि तो जे सेंटरचा पॉईंट आहे तिथून हुकपट्टी आयपट्टीकडचा तिथं जोडायचं आहे आणि इकडे कमरेच्या साईडला ही लाईन जोडायची. अशा क्रॉसमध्ये 2 लाईन जोडायच्या आहेत. हे बघा किती सुंदर आलेले आहे. तुम्हाला दिसतच आहे स्क्रीनवरती. खूप छान आलेले आहे ही कटोरी आणि ब्लाऊज पण खूप सुंदर आलेलं आहे. याचं माझं झालेलं आहे. मी तुम्हाला त्याचं स्टिचिंगचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे चॅनलवरती. आता हे कट करून घ्यायचं आहे. मी इथे शेवटी ते ब्लाऊज पण दाखवलेला आहे, त्याचा फोटो टाकलेला आहे. हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. सुरुवातीला साध्या पेपरवरती असे जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत असं कट शेप वगैरे ते करत राहायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला व्यवस्थित शेप येतील ना, खूप छान येते, मग फिनिशिंग पण खूप छान येते. आता हे याचे सेंटर असं एकमेकांना जोडायचे ते पॉईंट. सेंटरवरती थोडंसं असं सेंटर काढून घ्यायचं, ते व्यवस्थित जोडून घ्यायचे ते पॉईंट. आणि कुठे कमी जास्त जर पेपर असेल तर तो व्यवस्थित कट करून एकदम थोडासा खालचा पेपर जास्त आहे तर ते मी कट करून घेते. हे बघा, एवढाच जास्त होता. बघा किती सुंदर आलेले आहे. आता इथं मी तुम्हाला दाखवते जो टक्स टाकायचा आहे, त्याचा टक्स कसा टाकायचा. आता इथे 1.5 इंचाचे आपण जे सोडले ते 1.5 इंच घ्यायचं आहे आणि तिथून उंची त्याची 3 इंचाची घ्यायची आहे आणि ही क्रॉसमध्ये ही लाईन अशी जोडायची आहे. आता तुम्हाला दाखवते मी कशी दिसत आहे कटोरी. हे असं आपण इथं शिवणार आहोत, ते स्टिच करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने बघा किती सुंदर आलेली आहे. हे बघा, हे मापाच्या ब्लाऊजवर मी तुम्हाला दाखवते ठेवून. हे थोडंसं आपण हे मोठी साईज घेतलेली आहे, त्याची उंची पण वाढवलेली आहे ना मी. आता बघा, हे बघा किती सुंदर बसलेलं. हे खाली तेवढं आपण जे वाढवलेलं आहे ते सगळंच शिवण्यामध्ये जाणार आहे ते. बघा किती सुंदर आलेलं आहे, खूप छान आलेलं आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा एकतरी आणि मला कमेंट करून सांगा. हे आता हे झालेलं आहे, आपलं बॅक साईड झालेलं आहे, फ्रंट साईड झालेले आहे, पूर्ण आपली कटिंग रेडी झालेलं आहे. हे बघा, आता आपण स्लीव्स कट करूयात. हे स्लीव्ससाठी मी हा पेपर केलेला फोल्ड करून घेतलेला आहे. आता जे हे मापाच्या ब्लाऊजची जी स्लीव्स मला दाखवते केवढी आहे ती. हे बघा, ही स्लीव्स मोजून घेऊया. स्लीव्ज आहे 4.5 इंचचे आहे, तर मला 1 इंच वाढवून घ्यायला सांगितलेली आहे कस्टमरने. तर मी हे 5.5 आपल्याला रेडी करायची आहे ती, तर 6.5 इंचावरती मी हे मार्क करून घेते. म्हणजे ते 1 इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि 5.5 इंची तयार होणार आहे. आणि आता इथं हे 8 इंचचं चेस्ट आहे, तर 8.5 इंच, अर्धा इंच इथं वाढून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की स्लीव्स करा. खरं एकदम प्रॉपर स्लीव्स बसते, ही खूपच व्यवस्थित बसते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही उंची मी तिथं 2.5 इंच घेतलेली आहे, इथं 2 इंच घेतलेलं आहे. छोटी स्लीव्ज असल्यामुळे 2.5 इंच घेतलेलं आहे. इथं हे 1.5 इंच आणि समोर आता 1 इंच असे 2 पॉईंट घेतलेले आहेत. आता इथून आपल्याला स्लीव्जचा शेप द्यायचा आहे.
हे बघा, या पद्धतीने असं हे शेप द्यायचं आहे. हे दुसरं आहे. हे असा शेप हा जो आहे माशासारखा दिसला पाहिजे हा. आणि ते दोन्ही लाईनमधलं अंतर आहे अर्धा ते पाऊण इंच आलं पाहिजे. आता ह्याचा दंडघेर बघूया किती आहे. हे बघा, आता ह्याचा दंडघेर 5 इंचचा आहे. इथं 5 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. हे 5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे लाईन ओढून घ्यायची, हे सगळं जोडून घ्यायचे पॉईंट. ही स्लीवची पण ही जी मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे ही पण खूप सोपी आहे. हे सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या आहे या 10 वर्षाच्या. आता हे कट करून घ्यायचं. आणि शिलाई काम करताना सुरुवातीला खूप चुका होतात, पण चुका झाल्याशिवाय आपली ती चूक नंतर सुधारत नाही. चुका झाल्याच पाहिजेत, तरच आपण ते नंतर व्यवस्थित करतो. आता हे समोरचं शेप कट करून घ्यायचा. हे आता आपले झालेले आहे, स्लीव्ज रेडी झालेले आहे. काहीच अवघड नाही आहे. किती मी इझी तुम्हाला सांगितलेले तुम्हाला दिसतच आहे. हे शेपची जर प्रॅक्टिस केली नाही तर खूप सोपं जाते नंतर शिलाई काम करायला. हे झालेलं आहे स्लीव्ज. आपली ही पूर्ण कटिंग झालेली आहे. आणि बघा, मी तुम्हाला पुढे ब्लाऊजचा पण फोटो दाखवला आहे. हे ब्लाऊज असं मी रेडी केलेलं आहे. खूप खूप थँक्यू.